करंजी खुर्द ता निफाड येथे जगद्गुरू तुकाराम महाराज 375वे अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षाचे व नाथ षष्ठी याचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची हभप हनुमान महाराज शिंदे आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली। गेल्या आठवडाभरापासून 3 मार्च ते 10 मार्च गावात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। या सोहळ्याचे आयोजन करंजी खुर्द येथील हनुमान मंदिर पटांगणावर करण्यात आले होते। सप्ताहामध्ये दररोज पहाटे 5 ते 7 काकडा भजन, सायंकाळी 5 ते 6 सामुदायिक हरिपाठ आणि रात्री 7 ते 9 या वेळेत प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तनसेवा पार पडली। तर 9-10 या वेळेत करंजी खुर्द येथील अन्नदात्याकडून सप्ताह काळात उपस्थित भाविकांना दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या काळात नामवंत कीर्तनकारांचे प्रबोधनपर कीर्तन। या सप्ताहात हभप नवनाथ महाराज आडसरे, हभप नामदेव महाराज खुळे, हभप किरण महाराज पानगव्हाणे, हभप संदीप महाराज वाघचौरे, हभप माधव महाराज घोटेकार, हभप एकनाथ महाराज गोळेसर आणि हभप प्रसाद यादव महाराज भागवत यांसारख्या दिग्गज कीर्तनकारांनी आपल्या रसाळ वाणीतून समाजप्रबोधन केले। काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद। सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत हभप हनुमान महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाले। या प्रसंगी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कीर्तनानंतर अरुण डेरले यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी नवतरुण मित्रमंडळ, समस्त ग्रामस्थ करंजी खुर्द आणि समस्त भजनी मंडळाने विशेष परिश्रम घेतले। मृदंगाचार्य हभप रवींद्र महाराज डुमरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सप्ताहाला सुरेल साथ दिली। या सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील भागवत भक्तांनी सोहळ्याचा मोठा लाभ घेतला।